मृग नक्षत्रात पेरणी व्हावी अशी शेतकऱ्यांची इच्छा असते। मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे काही शेतकरी जमिनीत ओल झाल्याबरोबर पेरणी करायला सुरुवात करतात। पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातही काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी आता पेरणीच्या कामाला लागलाय। पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागलाय। बुलढाणा जिल्ह्यात भौगोलिक परिस्थितीनुसार दोन भाग पडतात, एक भाग घाटावरचा आणि एक घाटाखालचा। घाटावरच्या भागाला सोयाबीन बेल्ट म्हणून ओळखला जातो, तर घाटाखालचा भाग कापसासाठी प्रसिद्ध आहे। यामुळे आता ज्या ज्या भागात जमिनीत ओल येईल इतका पाऊस पडलाय त्या भागात शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे। यातच पांढरदेव येथील मस्के कुटुंब सध्या आपल्या 4.5 एकर शेतात सोयाबीनची पेरणी करत आहे। सोयाबीन सोबतच एक ओळ ज्याला गावरान भागात तास म्हणतात त्या तासात तूर देखील पेरली जाते आणि पेरणी यंत्रात तूर सोयाबीन खत एकाच वेळी भरण्याची सुविधा देखील असते। यामुळे काम अधिक सोपं झालंय। बऱ्याच ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या आहेत तर कुठे आटोपल्या, मात्र दुबार पेरणीचं संकट ओढवू नये म्हणून यामुळे पेरणीनंतरच्या पावसाची सर्वांना आता आतुरता आहे। नमस्कार, माझं नाव अंकुश रामेश्वर मस्के, मी पांढरदेव येथील रहिवासी असून आम्ही आज पेरणीला सुरुवात केलेली आहे। समाधानकारक पाऊस झालेला आहे आणि सोयाबीन आणि तूर हे दोन पिकं आमचे प्रमुख घेतल्या जातात इथे आणि ओलसुद्धा बरीच चांगल्या प्रकारे असल्यामुळं पेरणी करायला काही अडचण नाही। पेरणीला सुरुवात केलेली आहे।